ना कसे आहात सर्वजण. दोघं नवरा बायको असतात आणि ती बायको त्याला विचारती की मी कशी आहे हो, मी चांगली आहे का वाईट आहे. तर नवरा म्हणतो तू खूप चांगली आहे, माझं कौतुक करा. म्हणती बायको तुम्ही कधी माझं कौतुकच करत नाही बाई, अशी म्हणते. तर नवरा म्हणतो चांगली आहे तू. तर म्हणते असं नाही बोलायचं. मग तो तिचा कौतुकाचा पहाडाच वाचतो. तुझी साडी चांगली आहे, तुझे केस चांगले आहे, तुझे दात चांगले आहे, तू गुळण्या करते तेव्हा, ओकऱ्या काढते तेव्हा तू चांगली, गाडीवर बसते तेव्हा धुळीच्या गाडीवर बसती तर चांगली आहे, तू माझ्या आईवडिलांची सेवा करती, म्हणजे करत नाही तरी तू चांगली आहे, आणि मला भांडती तरी तू चांगली आहे. म्हणजे असं तो म्हणतो. तुला मी जेव्हा बघायला आलो ना, तेव्हाच मी म्हटलं होतं की ही खूप चांगली मुलगी आहे म्हणून, हो की नाही? आणि असं तो बोलतो. पण त्याचा बोलण्याचा अर्थ असा असतो की तू चांगली मुलगी नाही आहे, मी फसलो तुला करून. बघा असे प्रत्येक वेळेस असंच होतं की आपण जेव्हा मुलगी पाहायला जातो तिचं आपण रंगरूप बघतो, हो की नाही? आणि तिचा स्वभाव पाहत नाही. मेन म्हटलं तर स्वभाव पाहायला पाहिजे रंगरूपापेक्षा, की ही आपल्या घरात ॲडजस्ट होईल का? काही होणार नाही, ही संसार नीटनेटका करेल का? काटकसरी आहे का? का उधळपट्टी करणारी आहे? असं सर्व बघावं लागतं. पण ते कळत नाही हो 2-4 दिवसाच्या भेटीमध्ये. ते लग्न झाल्यावरच कळतं. म्हणतात ना, लग्नाचा लाडू खाल्ल्यानंतरच कळतं की तो गोड होता का कडू होता. एवढं मात्र खरं आहे. आणि प्रत्येकानं हा अनुभव, ज्यांची लग्न झालेली आहेत, त्यांना प्रत्येकांना हा अनुभव आहेच. एवढं मात्र खरं आहे. आणि अनुभव घेतल्याशिवाय, म्हणतात ना, अनुभवासारखं शाळा नाही आहे, माहिती आहे का? माणसाने किती सांगितलं, मी सांगितलं, दुसऱ्याने सांगितलं, काही पटत नाही. पण जेव्हा अनुभवाची शाळा होती ना, तेव्हाच माणूस त्या शाळेमध्ये पास होतो, अनुभवाच्या शाळेत, माहिती का? आणि अनुभव जीवनात फार महत्त्वाचा आहे.